सर 2 मिनिटं ऋतिक प्लीज मॅचला सुरुवात करायची, आपण व्यासपीठावरती यायचे. सर प्लीज 2 मिनिटं थांबा, कॉल येईल तुम्हाला चालू करायला. हं. तर आपण पाहतो त्यानंतर आपण आज सी ग्रुपमधली पहिली मॅच श्री 11 चांदई विपक्ष महचवाडी या दोन संघादरम्यान सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार आहे. यानंतर आपली मॅच या ठिकाणी असेल. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. ऑफिशियल्स आपण लगेच मॅचला या ठिकाणी सुरुवात करा. या मुसाभाई व्यासपीठावरती विराजमान व्हा. अफजल भाई या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. पांडुरंग आणि प्रतीक सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. 3 ओव्हरचा सामना, सेकंड राऊंडची मॅच आहे. पुढचे दोन्ही संघ टॉस साठी रेडी राहा. ऋतिक पहिलं षटक, खूपच चांगला स्ट्रोक. बॅटच्या मुखड्याचा फायदा उचलत कव्हर पॉइंट मधून बॉल काढलाय पांडुरंगने. चौकार. हा 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही टीमला सूचित केलंय. एकच ओव्हर पॉवर प्ले. शोएब डोंगरे कुठे चाललात आपण? धाव फलक 5. वेगवान चेंडू ऋतिकचा. नवजीवन पाषाणे आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती वंजारपाडा. धाव संख्या 5 वंजारपाडा संघाची. लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेचलाय. वैभव आहे या टीम मधील सर्वात महत्वाचा खेळाडू. खरं तर पाषाणे म्हटल्यानंतर कर्जत तालुक्यातील आणखी एक असं गाव जिथे सरकारी नोकरदार खूप आहेत. मोस्टली तहसीलदार किंवा तलाठी. व्हाईट बॉल. ठाणे आणि रायगडच्या बाउंड्रीवरती वसलेलं हे गाव. व्हाईट बॉलने स्कोर धावून पोहोचेल. 7 वर एक्स्ट्रा इथे ऍड केली जाते. आमचे गुणसंख्या लेखक एक चांगला वेग आहे ऋतिक कडे. पहिल्या मॅच मध्ये धाबा दिल्या होत्या तरी सुद्धा विश्वास दाखवला कॅप्टनने. ही गोष्ट चांगली आहे. एखाद मॅच घडते, होतं कधी कधी गोलंदाजाच्या विरोधात धाबा येतात, परंतु विश्वास दाखवला त्याच्यावर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखी एक धाव. स्कोर 8. चला पुढचे दोन्ही संघ चांदई आणि मोहाची वाडी. चला टॉस साठी या. वसीम 11
श्री 11 आहे का? श्री 11 चांदई आणि वसीम 11 मोहाचीवाडी. काही बदल असतील तर सांगा. मला असं वाटतंय फिरोज सर चेक करत होते की खेळपट्टीच्या बाहेर पडला की नाही, परंतु हा वाईड बॉल. धाव संख्या 8. पॉइंटच्या वरतून स्क्वॉड ड्राईव्ह केलाय. हाफ व्हॉलीवरती बॉल घेतला, बॉल पॉइंटच्या वरतून काढलाय. चौकार. विनायक बेडकर आपण मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. विनायक बेडकर एक्सपिरियन्स प्लेयर. भाऊ राठोड पण आहेत का? यस, भाऊ राठोड आपण पण या. मंगेश वैखरे, तीन ओव्हर मध्ये धावा संख्या 12. केटीसी ची टीम चांगलं काम करते, फक्त त्यांना काही काळ पेशन्स ठेवावे लागतील. हे पण तितकंच सत्य आहे. पेशन्स शिवाय या जगामध्ये काहीच नाही. विनायक बेडकर आपलं सहर्ष स्वागत. किंग्स दामत संघ खेळणार आहे काय? पांडुरंगच्या बॅट मधून लाजवाब षटकार. दर्जेदार बॅटिंग करतोय पांडुरंग मिसाळ. पहा पांडुरंगच्या बॅट मधून षटकाराला आणि आवाज पहा पब्लिकचा. चाहता वर्ग आहे पांडुरंगचा. वैभव सारख्या गोलंदाजाच्या विरोधात पांडुरंगने हा षटकार खेचलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. स्कोर 18. वेगवान चेंडू. विकेट कीपर बीट बॉल वेगाने मागे चाललाय. लॉंग स्टॉपला बाईच्या स्वरूपात चौकार. धावसंख्या तब्बल आता 22. 22. धावसंख्या ती 22. 22. पुन्हा तोच प्रयत्न होता. वैभवने आता कमबॅक केलंय. डॉट बॉल टाकावे लागतील. पहिल्या 2 बॉल वरती धावा आल्या त्या 10. भले बाईच्या स्वरूपात त्या धावा असतील गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही, परंतु टीमच्या खात्यामध्ये आहेत वंजारपाडाच्या. 3 ओव्हर मध्ये चांगलं टार्गेट सेटअप करताना दिसतोय पांडुरंग. बॅटिंग पाषाण्याची पण चांगली आहे. टपली मारण्याचं काम पांडुरंगचं चालू आहे, परंतु वेग आणि बाउन्स वैभवकडे. अगेन्स्ट डॉट बॉल. पहिले 2 चेंडू 10 धावा, नंतरच्या 2 चेंडू निर्धाव. कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सीमारेषा पार. कार्पेटच्या सहाय्याने पांडुरंगचा आणखी एक चौकार. शादाबजी नजे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो शादाबभाई नजे यांना आपण या व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. स्कोर 26. 26. सेकंड ओव्हर. मंगेशजी वैखरे आपणास या ठिकाणी आमंत्रित करतात. या विंटेज पांडुरंग असं बोलणार आपण, परंतु इथे लॉंग ऑन होय. फलंदाज बाद पांडुरंग, परंतु काय बॅटिंग केले पांडुरंगाने. 2 ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 26. अजून विकी बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये विकीने 2 षटकार 2 चौकार मारले होते. नऊ चेंडू 15 धावांची इनिंग साकारली ती पांडुरंगने.
सभापती चषक, त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय BGM मेहरा, अशा अनेक ट्रॉफी. ठाणे वर्सेस रायगड पहिल्या कर्जतमधील सामना, वंजारपाड्याच्या क्रीडांगणावरती शर्यतीचं ते मैदान, ऐतिहासिक मैदान आहे. तिथे होणारी स्पर्धा तिरंगा चषक. प्रियेश बाबरे देखील याच गावचे, वंजारपाडा गावचे. सौरभ बाबरे देखील चांगले आहेत. ते यंगस्टर खूप चांगले आहेत. वैभव माळी तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. तो ऋतिक चौधरी. डॉट बॉल. स्कोर 26-26. KTC तुम्ही खूप चांगलं काम करताय, फक्त तुम्ही आता पेशन्स ठेवा. वक्त बदलने में वक्त नहीं लगता. 5 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील. लोअर फुल टॉस बॉल. वाडी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. मला असं वाटतं डेला देखील पाषाणे संघ खेळत होता. वरईला सावली मैदान आहे ते कर्जत मधील. तीस धावा. चांगली धाव संख्या शिवशक्ती वंजारपाडा संघाची. विकी नॉ स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. ज्याने मागच्या सामन्यात धुवादार फलंदाजी केली होती त्याला स्ट्राईकच नाहीये. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन या. शाकिबभाई नजे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी शाकिबभाई नजे यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपलं दामद चषक मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. चांदईचा कॅप्टन आलाय. गुडघे टेकून बॉल मिडविकेट, सीमारेषा पार. तिरप्या बॅटने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पार. प्रतीकच्या बॅट मधून दामद चषकाचा धमाका षटकार. या शाकिबभाई नजे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे. मोठी धावसंख्या 36 झाल्या. 36. 2 चेंडू शिल्लक. तर गुलजारभाई या आपण व्यासपीठावरती या. आज आपल्या घरची स्पर्धा आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. लास्ट बॉल बाकी आहे. 36 झाल्यात. चांदईचा कॅप्टन आहे. चला मोहाचेवाडी संघाचा कॅप्टन या, त्वरित या. चांदई विपक्ष मोहाचेवाडी. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्लीज कॅमेरामॅन विनंती असेल आपण टॉक्स बॉक्स घ्यायचे. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. मोहाचेवाडी 11 आपण पाहतोय भिडली जाणार. श्री 11 चांदई या संघाच्या विरोधात आपण पाहतोय. ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. हेड और टेल आपण पाहतोय. कॉल श्री 11 चांदई संघ.
या ठिकाणी तर जरूर तर दोन्ही संघाचे कर्णधार श्री इलेव्हन चांदई संघ कॅप्टन आपण फरान आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा लगेच. अठरा चेंडूंमध्ये 37 करायचे. चौकार हॅट्रिक म्हणजे सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकार. यासाठी केतन विषय यांच्याकडून 1111 ठरला तो वैभव. 37 धावांचा पाठलाग करायचे तो वैभव आणि पंकजला मैदानावरती राहणं फार गरजेचं आहे. हा सेम पारितोषिक अशोक विसे यांच्याकडून देखील आहे. अशोकजी धुळे यांच्याकडून आहे. बरीच पारितोषिक पाषाणे संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाजीसाठी आला पवन. गॅप शोधले. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल सीमारेषा पार. वैभवच्या बॅट मधून आला इथे. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चौकार. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल सीमारेषा पार गेला. चौकार. 37चा पाठलाग करायचा असेल. आडव्या बॅटने खेळण्याच्या नादात बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू स्टंप वरती आदळला. प्लेड ऑन. फलंदाज बाद. वैभव. ऋतिक विषय. पवनने घेतले विकेट. कबीर भाई आप किधर हो. पांडुरंग होता त्या ठिकाणी. झेल मात्र सुटला. खरं तर या वयात देखील पांडुरंग खेळतोय. मगाशी दत्ता विर्लेनं पाहिलं. सुधीर कहारे असे काही खेळाडू आहेत. विनायक बिडकर देखील खेळतोय. ही चांगली गोष्ट आहे. खुर्रम वरती स्पर्धेची जबाबदारी आहे. खुर्रम चांगला गोलंदाज आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. धाव फलक 6. पाठलाग करायचे 37चा. पॉवर प्लेचं पहिलं षटक पवन गोलंदाजी करतोय. शिवशक्ती वंजारपाडा विरोधात नौजवान पाषाणे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. सेकंड राऊंडची मॅच आहे. 3 ओव्हरचा सामना. शॉट तडमानला. प्रयत्न झाले आणि शेवटी हा चेंडू सीमारेषा जवळ घरंगळतोय. बॉल गेलाय तो सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. ₹1111 पारितोषिक टीमला देण्यात येईल. 37चा पाठलाग करायचे.
काय फटका खेचला, स्टेज डाऊन द ग्राउंड, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला फलंदाज बाद. या स्पर्धेसाठी खास करून अविनाश टेंबे अर्थात मामा वांगणीवरून कुडसावऱ्यावरून या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. खास करून जावेद भाई यांच्यासाठी अंपायरिंग असू दे, त्याचबरोबर कॉमेंट्री असू दे. हरेश कराळे कुठे गेले? हरेश कराळे. आपण फक्त इकडे तिकडे असतो, परंतु संदीप गायकवाड, मुरबाड, टिटवाळ्याला यावर्षी जास्त आहेत ते. सातारा कसारा आणि ऑलराऊंडर आहेत संदीप गायकवाड. नाही, त्यांच्याशी मी बॉन्ड केलाय आज, फिक्स बॉन्ड. एक धावा संख्या 10, विकेट गेल्यात 2 ओव्हर बाकी आहेत, 27 करायचे. कपिल आलाय गोलंदाजीसाठी, खोदून काढायचा हा प्रयत्न होता. लॉंग ऑनला चेंडू चाललाय, फक्त एकच धाव. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत दामद चषक 2024 मध्ये. हे दुसरं पर्व या स्पर्धेचं डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांची गर्दी. दामदकर मगाशी भाऊ देखील बोलला, दामदकर वेडे आहेत क्रिकेटसाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू. हे डॉट बॉल टेन्शन देऊन जातील नौजवान पाषाणे संघाला. मला अजूनही आठवतंय जी पलीकडे मॅच स्पर्धा झाली होती तेव्हा कृष्णा, शाहिदला मला असं वाटतं चेन मिळाली होती ना, शाहिदलाच. अगेन इट्स अ डॉट बॉल. जरूर समीर सर, थोडंसं आपण नावामध्ये चेंजेस आणि नितेश भुईरकडून थोडंसं नावामध्ये चेंजेस आपण पाहतो. शिव 11 चांदई संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळताना दिसणार मोहाचेवाडी 11 संघाच्या विरोधात. हे पुरस्कर्ते बदलला की मग नाव बदलतो. अजित पटेल सर या ठिकाणी उपस्थित आलेत. या पटेल सर, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शाहरुख भाई या ठिकाणी उपस्थित झालाय. शाहरुख भाई, या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. खरा धाव मैदानात. हीच तर खरी मजा असते ना क्रिकेटची. मोठमोठ्या टीम असल्या ना की मग तो सिस्टमॅटिक क्रिकेट असतो, एकदम मजा येत नाही. आणि यंदाच्या वर्षी तर तो लॉट्स करूनच मला कंटाळा आलाय. या दरम्यान पाहतोय बाबा सरकार, वसीम बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. बाबा सरकार, या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर सांगतो एकदा, 37चा पाठलाग करायचे. स्कोर आहे तो 12. 8 चेंडू 25 करायचे. षटकार पाहिजेत, षटकार चौकार पाहिजेत आता नौजवान पाषाणे संघाला. यॉर्कर बॉल. काय गोलंदाजी करतोय कपिल. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता. हे लिबास वाले आहेत ना, लिबास. बाबा सरकार, वसीम भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर शाहरुख DPL मध्ये हमेशा इंजर्ड होतो. आता 1 गाव 11ची स्पर्धा आणि जरूर ज्युनियर नेमार आहे की काय. चला, दोन्ही संघ पुढचे तयारीत राहा. तोच प्रयत्न करतोय फलंदाज दीपक आणि त्याला अपयश आलंय. 6 चेंडू 24 ची गरज. चला, लगेचच फिल्डिंग लावून घ्या, विलंब करू नका. आणि पुढचा निर्णय काय? संदीप गायकवाड. नाही काका, 6 बॉल्स 38 पण होतात. क्रिकेट हे काही घडू शकतं. 2 सुपर ओव्हर झाल्या काल. संदीप गायकवाड पुढचं काय म्हणजे कोणी काय घेतलंय फिल्डिंग, बॅटिंग. इथे आपण पाहतोय वसीम मोहाचवाडी संघ आपण पाहतोय. मोहाचवाडी 11 संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला आमंत्रित केलंय शिव 11 चांदाई संघ. नितेशजी भोईर यांचा संघ आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 4 चौकार मारायचे झाले तर 6 चौकार मारावे लागतील प्रत्येक चेंडूवरती. गणित कच्चे, नितेश सांगत जा. ऋतिक, काही जुने जाणते खेळाडू मोहाचीवाडी संघात आम्ही पाहतोय आता परत एकदा.
प्रशांत देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. या प्रशांत आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भाऊ बरोबर बोलला की आमचा कोणताही खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाहीये. चेहरे पाहून तर नक्कीच वाटते. शेवटी हा खेळ नजरेचा आहे, टेनिस बॉल. मग अशी राजेंद्र भोईर आणि आमची चर्चा तीच झाली. 6 चेंडू 24 ची गरज. बॅटचा स्विंग एवढा जोरदार आहे ना की बॉल डायरेक्ट दामत गावात जाईल, परंतु इम्पॅक्ट होत नाहीये, संपर्क नाहीये. 5 चेंडू 24, एकाच षटकार. आधी समीर सर पाहिलं डेच्या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफीला पाषाणी संघ सेकंड राऊंडला पराभूत झाला होता आणि इथेही झुंज देतोय वंजारपाडा संघाच्या विरोधात. मारला इथे फटका, बराच उंच आणि तितकाच लांब षटकार. 4 चेंडू 18 ची गरज. या सिच्युएशनला सर्वाधिक दबाव गोलंदाजावरती, कारण बॅटरला बॅट फिरवायचीच आहे. त्याला माहिती आहे आपल्याला उर्वरित 3 षटकार मारायचे 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू 18 ची गरज. एखाद मोठा फटका, एखाद षटकार, पांडुरंग मिसाळचं मग टेन्शन वाढेल. शेवटचा षटक गोलंदाजी करतोय कौशल. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल. चला स्पीडअप, जास्त उशीर करू नका. काही सूचना. कबीर अख्तारी यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. मला असं वाटतं त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. कव्हर अप करून आलेत पूर्ण. फुल टॉस बॉल. संधी होती, निखिल तिथे. आता 3 चेंडू 18 ची गरज. 5 सिच्युएशन काय मैदानाच्या आतमध्ये एखादा फिल्डर म्हणून की बाबा आता षटकार वाचवला, टेन्शन नाही. कबीर अख्तारी आपण मंचावरती या. समीर सर, कबीरजी अख्तारी पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती येतात आणि पुन्हा एकदा जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हो, या मॅच नंतर जॉईंट होतील. 2 मॅच केल्यात मी. व्हाईट बॉल. 3 चेंडू 17 ची गरज. अनिल दादा कोरडे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. अफलातून कुशल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे लक्ष करतात. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव आपण वाहतो या ठिकाणी. समीर सर, कुठेतरी आपण पाहतो धावसंख्या गाठायची होती. 3 चेंडू 18 धावा आणि येथे गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 16, 2 षटकार 1 चौकार. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं संदीप गायकवाड, तुम्हाला देखील ठाऊक आहे. या चेंडूवरती एखादा चौकार किंवा षटकार आला ना की मग गोलंदाजावरती सर्वाधिक टेन्शन येऊन जाईल. हा चेंडू या मॅच मधील महत्वाचा चेंडू आहे. कौशल आणि ते लॉंग ऑनला आलाय षटकार. जोपर्यंत ऋतिक आहे तोपर्यंत टेन्शन नाही. 2 चेंडू आता 10 ची गरज. सर, यांच्याकडून पारितोषिक येतोय. जर मॅच विन केली तर 5,000चं रोख पारितोषिक असेल पाषाणी संघासाठी. केतनजी विशे सर यांच्याकडून. हे पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे ना. 4th क्रमांकाचं पारितोषिक 5व्या क्रमांकाचं 25,000 आहे आणि पहिला दुसरा सामना जिंकून दिला तर त्यांचे पाठीराखे 5,000 पारितोषिक देत आहेत. असे पुरस्कर्ते असावेत, असे पाठीराखे असावेत, म्हणजे संघ पुढे जाईल. 2 चेंडू 10 ची गरज. पाहूया काय करेल ऋतिक. चमकलाय ऋतिक. 2 बॉल 10. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. षटकार. 6 चेंडू 24 पाहिजे होत्या. आता 1 चेंडू 4 धावांची गरज. बॅटिंग आवडले असेल ऋतिकचे तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिक साठी. जबरदस्त बॅटिंग.
शक्ती वंजारपाडा की मात्र नौजवान पाषाणे मॅच जिंकून दिली, तर फलंदाज ऋतिकला 1000 आणि टीम साठी 5000 केतन विषय यांच्याकडून. एक चेंडू 4 ची गरज. टेन्शन आता वाढलंय. मगाशी असं वाटलं एकतर्फी सामना 2 ओव्हर मध्ये काहीच नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या मागे जे चाचा बसले ते तर बोलत होते कुठे काय होईल. त्यांना सांगितलं क्रिकेट आहे, काही घडेल. विश्वास रनआउट सोडला, 2 वाईट बॉल टाकले. तिथेच हा सामना पाहूया. अजूनही बाकी आहे, बरंच काही बाकी. एक चेंडू 4 म्हणजे सोपं काम नाहीये. एक चेंडू 4. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. शिवशक्ती वंजारपाडा आणि नौजवान पाषाणे जबरदस्त लढत. ऋतिक एकटा नडलाय मैदानावर. 8 चेंडू 21 वरती खेळतोय. फुल टॉस. सामना फिनिश केलाय. खेळ खल्लास. ऋतिकने विजयी करून दिलाय. 6 चेंडू 24 धावांचा पाठलाग केलाय. नौजवान पाषाणेच्या ऋतिकने, चित्रपटातला ऋतिक रोशन आणि नौजवान पाषाणेचा ऋतिक विषय दोघेही सारखेच आहे. भूमिका चोख प्रति अगदी चोख बजावतात. या दरम्यान इक्बाल पोंजेकर सर या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इक्बाल भाई पोंजेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. अफलातून मॅच आपण पाहतोय. डेंजरस मॅच, डेंजरस मॅच. 9 चेंडू 27 धावांची इनिंग. 6 चेंडू मध्ये 24 धावा चेस केल्यात. चला आपण जरूर आदिजी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय केतन विषय यांच्याकडून 1000 रुपये आलेत ऋतिक साठी. ऋतिक चला मोहचवाडी संघ आपण चला क्षेत्ररक्षणासाठी वेळ नका घेऊ. हार्ड लक टू शिवशक्ती वंजारपाडा. 2 ओव्हर हा